बाळांनो, आपण आता उदाहरणं घेऊया. लांबी, वस्तुमान आणि धारकता. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळे कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत सुरुवातीच्या. आता दुसऱ्या याच्यामध्ये त्याच्यातले प्रॉब्लेम सोडून घेऊया. इथं आता पहिलं उदाहरण दिले 1500 मीटर बरोबर म्हणजे किती किलोमीटर आणि किती मीटर असं विचारले. खाली त्यांनी पर्याय दिलेले आहेत. सुरुवातीला पर्यायामध्ये पहा 1500, 1, 500, 150, 0, 15, 150. 1500 मीटर बरोबर किती किलोमीटर आणि किती मीटर हे समजण्यासाठी आपल्याला काय लक्षात घ्यायला लागेल, तर 1 किलोमीटर बरोबर किती 1000 मीटर बरोबर. म्हणजे या ठिकाणी 1500 मीटरमध्ये सुरुवातीला ही 1 किलोमीटर येणार. ह्याच्यातले सुरुवातीला आपल्याला 1 किलोमीटर बाजूला काढायला लागतील. आता शिल्लक किती राहिले, तर 500 मीटर राहिले. तर इथे या ठिकाणी काय येईल, 500 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक कुठला येईल, पर्याय क्रमांक 2 येईल. कारण इथं किलोमीटर, ह्या मीटर 1500 मीटरचं किलोमीटरमध्ये आणि मीटरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्या पद्धतीनं पाहायला लागेल. मग सांगा बरं, समजा 3.5 किमी बरोबर किती मीटर असं विचारले. 3.5 किलोमीटर, किमी म्हणजे किलोमीटर, बरोबर किती मीटर असं जर विचारले तर आपण ऑब्व्हियसली आपल्याला माहीत आहे की 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर येतं. तसं याच्यातले 3.5 मधले 3 किलोमीटर म्हणजे 3000 मीटर आणि वरचे 5 जे म्हणजे 5 दिले 3.5 मधले 5 आहेत म्हणजे अर्धा आहे पुढचे. मग अर्धा बरोबर किती येतं, 500 मीटर. म्हणजे 3000 अधिक 500 किती झाले, 3500 मीटर. ठीक आहे बाळांनो, समजलं? नक्कीच तुम्हाला समजलं असेल. आता आपण पुढचं पाहूया. बघा आता इथं वस्तुमानावर आधारित आहे. 4.25 किलोग्राम वजा 1.5 किलोग्राम बरोबर किती असं विचारलं. मग आता आपल्याला इथं मांडणी करायला लागेल की 4.25 किलोग्राम म्हणजे किती येतं, 1.5 किलोग्राम म्हणजे किती येतं. तर त्याची मांडणी आपण पाहूया. तर बाळांनो लक्षात घ्या, आपण व्हिडिओमध्ये पाहिले की पाव किलोग्राम असं घेताना बरोबर पाव किलोग्राम म्हणजे किती येतं, तर 250 ग्रॅम येतं बरोबर. तर मग 1.25 किलोग्राम म्हटलं, सव्वा, आता जर इथं सव्वा घेतला आपण, 1.25 किलोग्राम आहे का नाही, तर 1.25 किलोग्राम म्हटलं की मग 1250 ग्रॅम येणार 1.25 किलोग्राम. तर मग इथं आपल्याला लक्षात घ्यायचं की 2.25 किलोग्राम म्हणजे किती येतं, 3.25 किलोग्राम म्हणजे किती येतं. तर 2.25 किलोग्राम जर बघितलं आपण किंवा 4.25 दिलं इथं आता, तर 4.25 किलोग्राम आपल्याला विचारलंय तर किती येणार बाळांनो, 4250 ग्रॅम. 4.25 किलोग्राम. 3.25 किलोग्रामला किती येईल, 3250 ग्रॅम. ठीक आहे बाळांनो. सव्वा म्हटलं की आपण म्हणतो ना, सव्वा वाजला, घड्याळीमध्ये देखील आपण 2:15 वाजले. म्हणजे काय की 2 वाजून पुन्हा पुढच्या जो तास आहे त्याच्यातला 15 मिनटं आपण अलीकडे घेतले, म्हणजे 2 वाजून 15 मिनटं म्हणजे 2:15 घड्याळीचं घेताना. कारण 60 मिनिटाचे त्याचे 4 भाग केलेले आहेत. तसं आता किलोग्रामचं घेताना काय करायला लागेल, 1000चं आपल्याला पुढे ठेवायला लागेल. 1 किलोग्राम बरोबर 1000 ग्रॅम. म्हणून 250 ग्रॅमचा पाव भाग, 500 ग्रामचा अर्धा भाग, पाऊण किलोग्रामचा काय येईल तिथं, पाऊण जर घेतलं तर 750 ग्रॅम येईल. ठीक आहे. मग त्या ह्यानं बघितलं आपण तर 4.25 किलोग्राम म्हणजे किती येतं, 4250 ग्रॅम. आपण या ठिकाणी ती मांडणी करू, 4250 ग्रॅम. त्यानंतर 1.5 किलोग्राम, 1.5 किलोग्राम म्हणजेच बघा किती येतं, 1500 ग्राम येतं. आता इथं वजाचं साईन दिलंय तर वजाबाकी आपण इथं करून घेऊ. 0, 5, इथं 2 मधून 5 जाणार नाहीत म्हणून इथला 1 इथं दिला, इथं 3 राहिली. 12तनं 5 गेले किती येतील, 7, आणि 3 मधनं 1 गेला 2. तर 2750 किलो नाही सॉरी 2750 ग्रॅम येणार. ठीक आहे. जर याला किलोमध्ये आणि ग्रॅममध्ये जर करायचं म्हटलं तर 2 किलो आणि 750 ग्रॅम येणार. त्याला जर ह्या याच्यात सांगायचं म्हटलं 4.25 काही का नाही, पाव किलोग्राम अशा याच्यात जर सांगायचं म्हणलं तर काय सांगता येईल बाळांनो, बघा बरं किती येईल, तर 2750 ग्रॅममध्येच किती येईल, तर पावणे 3 किलोग्राम आपण या ठिकाणी म्हणूया. कारण 2.25 किलोग्रामचं किती येणार, बघा इकडं आपण घेऊ. 2.25 किलोग्राम म्हणजे 2250 किलोग्राम. 2.5 किलोग्राम म्हणजे 2500 ग्रॅम. सॉरी ते सुरुवातीचं 2250 ग्रॅम येणार.
2500 ग्रॅम येणार आणि 2.25 किलोग्राम म्हटलं तर 2750 ग्रॅम येणार. ठीक आहे बाळांनो. आणि सगळ्यात शेवटी 3000 ग्रॅम म्हणजेच किती 3 किलोग्राम. ठीक आहे. आपण दोन्ही उदाहरणं तुमच्या लक्षात आली असतील. पुढचं उदाहरण घेऊया लांबीवरचं. पुढचं आपण धारकता या विषयाचं आपण पाहूया. आय होप तुम्हाला पहिले 2 उदाहरणं जे आपण घेतले तर ते समजलेलेच असणार आहेत बाळांनो. बघा 9 लिटर बरोबर किती मिली असा प्रश्न विचारला आहे त्यानं. 9 लिटर बरोबर किती मिली. तर आपण पाहिलेलं आहे की 1 लिटर बरोबर किती येतं 1000 मिलीलिटर येतं. तसंच 9 लिटर बरोबर किती येणार मग 9000 मिलीलिटर येणार. बरोबर. हे सोपं होतं. पण आता इथं जर म्हटलं की 9.25 लिटर म्हणजे किती 9.25 लिटर म्हणजे किती येणार. तर मग 9.25 लिटर म्हटलं की आपण पाहिले की 1 लिटर. ठीक आहे. 1 लिटर बरोबर किती येतं 1000 मिलीलिटर. मग 9.25 म्हटलं की इथं काय येणार 1000चे आपल्याला काय करायला लागतं 4 भाग करायला लागतील. तर 250चा एक होईल, दुसरा 500चा होईल, तिसरा 750चा होईल. तर 9.25 लिटर म्हटलं की 9 जे काय आहे समजा 9.25 लिटरमध्ये काय येणार मग किती मिलीलिटर जर विचारलं तर 9000 तर येणार 9 लिटरचे. बरोबर. 9000 मिलीलिटर आणि वरचे 250 म्हणजे 9250 मिलीलिटर इतकं येणार. म्हणजे बघा लक्षात येतंय का. आता समजा 12500 मिलीलिटर आहे का नाही. आपण जर गणित घेतलं की 12500 मिलीलिटर बरोबर किती लिटर असं जर विचारलं तर 12500 मिलीलिटर म्हणजेच किती येणार तिथं बघा बरं आता. तर त्याला काय करायला लागेल आपल्याला त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायला लागेल. 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर. बरोबर. तसं 12500 म्हणजे 12000 म्हणजे किती 12 लिटर आणि वरचं 500 मिली म्हणजे अर्धा. तर 12.5 लिटर असं येणार बाळांनो. ठीक आहे. दोन्हीचं ट्रान्सफॉर्मेशन रूपांतरण करताना आपण ह्या बाबी लक्षात घेऊया. त्यानंतर पहा पुढे एक शाब्दिक उदाहरण घेतलंय. तर एका बाटलीत 125 मिली सुवासिक तेल भरले आहे. अशा 75 बाटल्यांमध्ये किती तेल भरता येईल. आता काय म्हणता येईल त्याला आपण सेंट म्हणतो आहे का नाही बॉडी स्प्रे म्हणतो. तर बघा एका बाटलीमध्ये 125 मिली म्हणजे मिलीलिटर एवढं लक्षात घ्या. सुवासिक तेल भरलं एका बाटलीत. तर असं 75 बाटल्यांमध्ये किती तेल भरता येईल. म्हणजे एका बाटलीतलं त्यांनी सांगितलंय तर 75 मध्ये किती भरता येईल म्हटल्यावर काय करायला लागेल आपल्याला. आपण गुणाकार भागाकाराचे शाब्दिक उदाहरणं पाहिलेले आहेतच बाळांनो. तर 125 गुणाकारात 75 आपल्याला हे काय करायला लागेल सोडून घ्यायला लागेल. तर पहा 125 गुणवले 75 का केलं आपण कारण एका बॉटलमध्ये 125 मिलीलिटर काय ते तेल बसते सुवासिक. तर मग अशा 75 बॉटलमध्ये किती बसेल हे आपल्याला शोधायचे. तर इथं आपण आता 75चा तर पाडा तयार करून ते सोडवण्यापेक्षा सुरुवातीला 5 न गुणू नंतर 7 न हे करून घेऊ. तर पहा बघा बाळांनो सुरुवातीला 5 न गुणून घेऊ नंतर 7 न 5 5 25 2 राहिले हातचे 5 2 10 आणि 2 12 1 राहिला 5 1 5 आणि 1 6. त्यानंतर इथं प्लसचं चिन्ह द्या किंवा 0 द्या तुमच्या ह्याच्यानुसार. त्यानंतर 7 5 35 3 राहिले बाळांनो 7 2 14 आणि 3 17 1 राहिला 7 1 7 आणि 1 8. तर या ठिकाणी आता यांची बेरीज करून घेऊ 5 7 इथं 9 आणि 6 आणि 7 किती होतील 13 येतील. इथं हातच्या 1 घेतला इथं 9 येईल. तर आपलं उत्तर आलं 9375 मिली आलं. ठीक आहे. म्हणजे त्या 75 बॉटलमध्ये इतकं तेल बसणार आहे 9375 मिली. म्हणजेच किती लिटर आणि किती मिलीलिटर ते पण काढता येईल आपल्याला. तर 9000 म्हटलं की 9 लिटर येणार ते. बरोबर. आणि वरचं किती राहिलं आता बाळांनो 375 हे काय घेता येईल आपल्याला मिली लिटर. ठीक आहे बाळांनो. तर आपण खूप सोप्या पद्धतीने हे घेतलेलं आहे आणि तुम्ही पण उदाहरणं सोडून बघा ती कन्सेप्ट समजून घ्या आणि त्यानं आपण हे इथं थांबूया.
पहिला व्हिडिओ हा कन्सेप्ट क्लिअर करणार आहे, लांबी, वस्तुमान आणि धारकता यांच्याबद्दलचा. आणि हा दुसरा जो आपण व्हिडिओ घेतला आहे तर तो जे काही गणित आहेत त्याच्यावरचे जे प्रॉब्लेम आहेत तर ते सॉल्व्ह करण्याचा आपण याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद बाळांनो. आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये नंतर भेटूया.